तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निशिकांत दुबेंना सल्ला दिलाय। निशिकांत दुबेंनी वादग्रस्त वक्तव्य करू नये। महाराष्ट्रामध्ये मराठी अमराठी असा वाद नाही असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे। काही लोक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत। निवडणुकीमध्ये जनता त्यांना बरोबर जागा दाखवेल असा टोला देखील देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना लगावलेला आहे। निशिकांत दुबेंनी अशा प्रकारची वक्तव्य करू नयेत। या संदर्भात इथली परिस्थिती हँडल करण्याकरता आम्ही सक्षम आहोत। इथला मराठी माणूसही सुरक्षित आहे, इथला नॉन मराठी सुरक्षित आहे। सगळे एकमेकांसोबत योग्य प्रकारे नांदतायत। महाराष्ट्रामध्ये मराठी आणि गैर मराठी असा कुठलाही वाद नाही आहे। काही लोक वाद निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतायत। त्यांना मराठी लोक आणि अमराठी लोक दोघेही निवडणुकीत त्यांची जागा दाखवतील। त्यामुळे माझा सल्ला दुबेजींना असा असेल की या विषयामध्ये त्यांनी कुठलेही वक्तव्य करू नये। एकदा महाराष्ट्रात येऊन तुम्ही दाखवा। मी समजू शकतो तुमचे इथं असणारे नेते देवेंद्र फडणवीस साहेब हे तुम्हाला प्रोटेक्शन देतील। काल कदाचित देवेंद्र फडणवीस साहेबांचं एक वक्तव्य आम्ही सर्वांनी ऐकलं की दुबेंना इथं आम्ही बोलू, त्यांचा सत्कार करू, त्यांना प्रोटेक्शन देऊ। कदाचित मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस साहेब दूरचा विचार करतायत। महाराष्ट्राला ते कंटाळले असावे आणि कुठेतरी आपल्याला दिल्लीत काम करावं लागेल आणि तिथे असणारा प्रत्येक भाजपचा खासदार हा आपल्यासाठी महत्वाचा आहे। त्या दृष्टिकोनातून देवेंद्र फडणवीस साहेबांनी मराठी माणसांची बाजू घेण्यापेक्षा, महाराष्ट्राची बाजू घेण्यापेक्षा ही दुबेंची बाजू तिथे घेतलेली आहे। त्यामुळे हेच भाजपचा हाच खरा चेहरा आहे। त्यांना काय कळतं तर फक्त राजकारण कळतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।